आपल्या नवी आशा नवी दिशा ग्रुपचे सक्रिय सदस्य आणि चांगले वक्ते सचिन भाऊ दोन शब्द बोलतील अशी मी त्यांना विनंती. शक्ती आदिशक्ती मातामाय अखंड स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज येथे उपस्थित सर्व नवी आशा नवी दिशा ग्रुपचे सन्माननीय सदस्य, वरिष्ठ नागरिक, शिक्षक वृंद, तसेच ज्या सत्कार मूर्ती आहे पायल, तिचे आई वडील, सर्वांना माझा नमस्कार. आज नवी आशा नवी दिशा ग्रुपच्या मार्फत सत्कार आपल्या कार्याचा या अंतर्गत कुमारी पायल हिने 10वी मध्ये अत्यंत चांगलं यश, घवघवीत यश प्राप्त केल्याबद्दल तिचा सत्कार आपण ठेवलेला आहे. मी सर्वप्रथम पायलचं अभिनंदन करतो. तसेच आपल्या लोणी येथील सर्व विद्यार्थ्यांचे जे 10वी पास झालेले असेल, मिलिंद सरचे विद्यार्थी असतील, कुलदीप सरचे विद्यार्थी असेल, सर्व विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करतो. त्यांनी चांगल्या मार्काने पास झालेले आहेत. आणि सन्मान आपल्या कार्याचा पायलचा सत्कार का, पायलचा सत्कार का, बरोबर, म्हणजे हा एक प्रश्न झाला होता, उपस्थित झाला होता. मी त्याला थोडंसं समजून सांगतो का व तिचा सत्कार 97% आहे. खूप चांगले पर्सेंटेज भेटलेले आहे. राजेश्वरीमधून प्रथम, बरोबर, हे अभिमानाची गोष्ट आहे. राजेश्वरी शाळा आपल्यासाठी आधीपासून प्रतिष्ठेची शाळा आहे. म्हणजे आपण राजेश्वरी म्हटलं की एक प्रतिष्ठा आपल्या निर्माण होते की एक प्रतिष्ठेची शाळा राजेश्वरी शाळा आहे. आणि त्या शाळेमधून पायलचं प्रथम आली, खरंच तुझं अभिनंदन आहे. आणि साधी गोष्ट नाही की त्या शाळेमध्ये इतकी स्ट्रिक्ट शाळा आहे. त्या शाळेमध्ये आपण आधीपासून ऐकलं की त्या शाळेचा रेकॉर्ड खूप चांगला आहे की तिथे कॉपी तर नाहीच नाही, पण चिटिंग इकडे तिकडे बघणे सुद्धा जमत नाही, बरोबर. त्या शाळेतून तू प्रथम आलेला आहे. शिवाय नवी आशा नवी दिशा ग्रुपच्या मार्फत आपण जे उपक्रम आतापर्यंत राबवलेले आहे सर्वांनी, याचा खरंच एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. याआधी कोणी बोललं का मला माहिती, मी थोडं लेट आलो, माफ करा. तर नवी आशा नवी दिशा ग्रुपचे जे आपले कार्यक्रम आहे, मनभाऊ संतोष, बरोबर आहे, तर या कार्यक्रमामध्ये ती आधीपासून सक्रिय आहे ती, बरोबर आहे. तिने आतापर्यंत बघा 2021-22 मध्ये ती चित्रकला स्पर्धेतून तालुक्यात 3री आली होती, बरोबर. सांगितलं कोणी, काय सांगितलं, बरं, मला संधी भेटली सांगण्याची. ते ती 3री आली त्यावेळेस. त्यानंतर 2022-23 आणि 23-24 मध्ये 2 वेळा गजानन महाराज पारायण 16 मध्ये तिने रांगोळी सुद्धा काढलेली आहे. 2 वेळा, बरोबर, 2 वेळा रांगोळी काढली. ती खूप सुशोभित अशी रांगोळी आहे. 22-23, 23-24 मध्ये 2 वेळा पालखी सोहळा जो आहे आपल्या इथं लोणीमध्ये येतो, त्यामध्ये सुद्धा तिने रांगोळी काढलेली आहे. खूप सुंदर रांगोळी काढलेली आहे, बरोबर. आणि एक वेळा ती नवी आशा नवी दिशा ग्रुपच्या मार्फत सन्मानित सुद्धा झालेली आहे. त्यानंतर गजानन महाराज पारायण समितीच्या वतीने ती 1 वेळा सन्मानित झालेली आहे. त्यानंतर ग्रामपंचायतच्या वतीने 1 वेळा ती सन्मानित झाले, बरोबर. म्हणजे बघा, हे सगळा जो योग आलेला आहे. आणि ती खरंच तिची लहान मूर्ती आहे, पण कीर्ती खूप महान आहे की तिला एवढे पुरस्कार भेटले, ती एवढी सहभागी आहे. बरं, तिनं रांगोळी काढली तर तिला मग आपण मानधन देण्याचा प्रयत्न केला काका, बरोबर, घे बेटा तू काहीतरी. पण तिनं हात जोडले की दादा मी मानधन घेणार नाही, मी 1 रुपया घेणार नाही. बघा, म्हणजे सेवा म्हणून तिनं आपलं काम केलेलं आहे. आणि 97% भेटले. गावातून प्रथम आहे, शाळेतून प्रथम आहे. तर आपलं एक उत्तरदायित्व बनते की आपण सत्कार केला पाहिजे. म्हणून हा सन्मान आपल्या करायचा, सत्कार आपल्या करायचा आहे बेटा तुझा. आणि नवी आशा नवी दिशा ग्रुपला आम्ही स्वतःला गौरवणी समजतो की आम्ही तुझा सत्कार करू राहिलो. आम्ही स्वतःला गौरवणी समजतो की आम्ही तुझा सत्कार करू राहिलो. कारण की आज आपल्या ग्रुपच्या मार्फत तुझा सत्कार होत आहे. म्हणजे या न तुझा तर तू मोठेपणा होत आहे, पण ग्रुप मोठा होत आहे, बरोबर आहे. म्हणून आपण ग्रुपला ती संधी भेटली, हे खूप महत्वाचं आहे. सोबतच मिलिंद सरचे विद्यार्थी, कुलदीप सरचे विद्यार्थी जे आहे, 26 जानेवारीला आपला खूप मोठा कार्यक्रम असतो दरवर्षी. तुम्ही स्वतः तिथं हजर असता, तुम्हाला माहित आहे. आपल्याच ग्रुपचे विद्यार्थी आपण असतो त्यामध्ये वाटप करणारे, आपल्या सगळ्या ट्रॉफीज आपण त्या विद्यार्थी देणारच आहोत, बरोबर आहे. म्हणजे त्या विद्यार्थ्यांना भेटत, पण पाहायला तो योग लाभला नसता. कारण की ती राजेश्वरीची आहे आणि तिला या ठिकाणी आपण मग तिला आपली ट्रॉफी नसती गेली 97% प्राप्त करून सुद्धा. म्हणून हा योग आपण साधून आणला. त्यामुळे कोणाचा गैरसमज जर झाला असेल तर ते बाजूला करून सगळेजण आपला हा कार्यक्रम आहे हा असं समजतो आपण. खूप छान, तुझं अभिनंदन.
कसं आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी आपण म्हणतो. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. जर बीज चांगलं असेल तर त्याचं फळ सुद्धा खूप चांगलं असते. माती चांगली असेल तर त्या मातीमध्ये जर बीज चांगलं टाकलं गेलं तर ते बीजाचा जो झाड उत्पन्न होते, ते वृक्ष लागते, ते इतकं सुंदर असते, इतकं प्रगल्भ असते, खूप मोठं असते ते. म्हणून आपण जर पालक आहोत तर आपण स्वतः खूप चांगलं झालं पाहिजे. आपण शुद्ध आचरण शुद्ध असलं पाहिजे, विचारण शुद्ध असलं पाहिजे. त्यानंतर आपली जी संतती निर्माण होते ते खूप शुद्ध आणि चांगल्या विचाराची निर्माण होते. म्हणून आज जर तिचं यश जर एवढं मोठं आहे 97% तर तिच्या मागं तिच्या आई वडिलाचं खूप मोठं योगदान आहे. सगळ्यांना माहित आहे की ती स्वतः तिनं ती एक्सेप्ट करणं त्या गोष्टीला की तिच्या यशाच्या मागं तिच्या आई वडिलाचं योगदान खूप मोठं आहे. तिच्या यशाच्या मागं तिच्या गुरुचं योगदान खूप मोठं आहे, ज्यांनी तिला शिकवलं, बरोबर. आणि आई वडिलाचा जो योगदान आहे त्यामुळेच ती तिथपर्यंत पोहोचलेली आहे, बरोबर आहे. म्हणून मातेनं आईनं जे संस्कार दिलेले असते, गर्भापासून संस्कार मिळत असते, त्या संस्काराचं रूपांतर हे आजपर्यंत झालेलं आहे. त्याचं वृक्ष त्याचं हे रोपट आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच जे गुरुजन असतात, गुरुजनचा जेवढा प्रभाव पडून गुरुजन जेवढे चांगले राहणार तेवढेच विद्यार्थी खूप चांगले बनणार, बरोबर आहे. गुरुजनांनी द्यावे ऐशी धडे आपला आदर्श ठेवून पुढे, राष्ट्रपती तुकडोजी महाराज म्हणतात, गुरुजनांनी द्यावे ऐशी धडे आपला आदर्श ठेवून पुढे, राष्ट्र घडेल चोहीकडे सुसंस्कृत, बरोबर. म्हणून राजनीतीमध्ये म्हटलंय महाराजांनी, आपण गुरुजनांनी खूप चांगले धडे दिले म्हणून आपल्याला हा रिझल्ट पाहायला भेटते आहे. असंच यश तू घवघवीत पुन्हा 12वी मध्ये तुझं जे स्वप्न असेल, तुझं जे ध्येय असेल, तुझं गोल तू ठरवलं असेल काहीतरी मला बनायचं आहे, त्या गोल जर तू ठरवलं असेल तर त्या गोलला तुला अचीव करण्यासाठी जे जे तुला करायला लागेल मेहनत ते करावं लागेल तुला, बरोबर आहे. कसं असते, एक रेसचा घोडा असतो, सांगतो मी. एक रेसचा घोडा असतो, एक साधारण घोडा असतो. रेसच्या घोड्याला दोन्ही डोळ्याला अशी काय लावलं, झापड बांधली जाते, म्हणजे इकून तिकून त्याला आजूबाजूला काही दिसलं पाहिजे नाही म्हणून. कारण का त्याचं जे लक्ष समोरचं तो तिथपर्यंत पोहोचला पाहिजे, लक्ष विचलित झालं नाही पाहिजे. तसंच तुला समोर जेव्हा तू आता जाशील कॉलेजमध्ये जाशील तर तुला जर गोल अचीव करायचं असेल तर तुला इकून तिकून डोळ्याला झडप बांधावंच लागेल. तुझ्या गोलवर तुला लक्ष कर, कारण की तुला अडथळे निर्माण करणारे भरपूर लोक भेटतील, भरपूर मुलं मुली भेटतील अडथळे निर्माण करणारे, परंतु त्याच्यावर तुला मात करून तुझ्या गोलवर तुला लक्ष केंद्रित करावं लागेल. तुला पुनश्च माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. माझ्या आमच्या सर्व नवी आशा नवदेश ग्रुपच्या सगळं जे वृंद आहे, वडील वृंद लोक आहे, सर्वांचा आशीर्वाद तुला लाभोत आणि माता माय तुला तुझ्या यशामध्ये यशप्राप्ती भरपूरच याच्यातली यशप्राप्ती करून देऊ, एवढंच बोलतो. लांबलेलं भाषण मला सांगतो. जय हिंद.